बघूयात पुढची बातमी। महादेव मुंडे खून प्रकरणातील बीड पोलिसांनी महत्त्वाचं पाऊल उचललं आहे। महादेव मुंडे हत्या प्रकरणाचा तपास करण्यासाठी एक पथक स्थापन करण्यात आलंय। तर पथकामध्ये एक पोलीस निरीक्षक आणि 4 कॉन्स्टेबलचा समावेश आहे। मुंडे कुटुंबियांनी पोलीस अधीक्षक नवनीत कोवत यांची भेट घेतली होती आणि प्रकरणाचा तपास सीआयडी किंवा मग एसआयटीकडे देण्याची मागणी देखील केली होती। मागणी मान्य न झाल्यास ज्ञानेश्वरी मुंडे यांनी आमरण उपोषणाचा इशारा देखील दिला होता। अखेर बीड पोलिसांनी त्यांची मागणी मान्य करून पथकाची स्थापना केली आहे। महादेव मुंडेंच्या मारेकऱ्यांचा त्यामुळे आता शोध लागणार का ते बघावं लागेल। 5 सदस्यांचं पथक पुढील तपास करणार असल्याची माहिती मिळते। महादेव मुंडे हत्या प्रकरणात स्पेशल टीमची देखील स्थापना करण्यात आली आहे आणि हीच टीम आता पुढे सखोल तपास करणार आहे। तर महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी आमरण उपोषणाचा इशारा दिला होता। या संपूर्ण प्रकरणाचा तपास सीआयडी किंवा मग एसआयटीकडे देण्याची मागणी केली होती आणि ती मागणी जर का मान्य नाही झाली तर उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला होता।